नाशिकमध्ये तथाकथित अंकशास्त्रज्ञ आणि राजकीय वर्तुळात वावर असलेला कॅप्टन अशोक खरात याला बलात्काराच्या गंभीर गुन्ह्यात अटक झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. धार्मिक आस्था, दैविक शक्ती आणि मंत्रतंत्राच्या आडून महिलांचा विश्वास संपादन करून अत्याचार केल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आले आहे. नाशिक गुन्हा शाखेचे युनिट 1च्या पथकाने बुधवारी पहाटे ही कारवाई करत अशोक खरात याला अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 24 मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान त्याच्या कार्यालयाची झडती घेतली असता पोलिसांनी एक पेनड्राईव्ह जप्त केला असून त्यामध्ये महत्त्वाची माहिती मिळाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या प्रकरणाला आणखीन वेगळे वळण मिळाले आहे, कारण राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचा अशोक खरात यांची पाद्यपूजा करतानाचा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओनंतर त्यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी या प्रकरणात खळबळजनक आरोप करत प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली. एक लक्षात घ्या, भोंदू बाबाने कॅप्टन खरात यांनी देवाच्या नावावर प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो करून काही महिलांवर अन्याय अत्याचार केलेला आहे, त्या बलात्कार केलेला आहे. त्याच महिलेने तो गुन्हा दाखल केलेला आहे. मुळामध्ये या अशा गुन्ह्यामध्ये आपलं महिला आयोगाने तातडीने चौकशी करून त्या गुन्हेगारांना शिक्षा व्हायला पाहिजे हे काम करणं गरजेचं होतं. परंतु त्या भोंदू बाबाच्या ट्रस्टवर सदस्य आहेत आणि खास करून खाली लिहिलेलं आहे त्यांच्या इथं की अध्यक्ष राज्य महिला आयोग. याचा अर्थ त्या भोंदू बाबाने या महिला आयोगाच्या अध्यक्षाचा आधार घेऊन महिलांवर अन्याय अत्याचार केलाय हे समोर येतं. त्याच्यानंतर राज्य महिला आयोगाचा छत्री घेऊनचा फोटो आहे त्या भोंदू बाबाच्या डोक्यावरती. त्याचे पाय दुतानाचे आहेत. एकतर जादूटोना विरोधी अंतर्गत गुन्ह्यामध्ये कायद्यामध्ये सुद्धा यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. जर शेतच कुंपण खाणार असेल, ज्यांच्याकडं महिलांची सुरक्षता दिली आहे, सक्षमता पाळण्यासाठी दिलेला आहे, त्याच जर या भोंदू बाबाच्या सोबत असतील तर याच्यासारखं दुर्दैवी नाही. याचा अजून एक उदाहरण मी पुराव्यानिशी तुम्हाला देईन की या भोंदू बाबाच्या बाबतीत नाशिकमध्ये 2025ला खबरदार पुढारी म्हणून यांनी बातमी केली होती. त्यावेळी तत्परतेने रुपाली चाकणकर राज्य महिलाच्या अध्यक्षांनी जाऊन त्यांना माफी मागावी असं हे दिलंय. ते पत्रही मी आपल्याकडं दिलेलं आहे. या संविधानिक पदावर तुम्हाला कोणत्या अधिकाराने तुम्ही त्यांना माफी मागायला लावली? जर तुम्ही त्याच वेळी या भोंदू बाबाची चौकशी करून त्याच्यावर गुन्हा दाखल केला असता तर आज ज्या बळी पडलेल्या आहेत अत्याचाराला त्या महिला बळी पडल्या नसत्या. हे आपण लक्षात घ्या. याला सर्वस्वी जबाबदारी या गुन्ह्याला राज्य महिला आयोगाच्या रुपाली चाकणकर आहेत आणि त्या पदावर असतापर्यंत या भोंदू बाबाची कोणताही तपास होणार नाही, त्याला शिक्षा होणार नाही. तातडीने त्यांनी पदमुक्त व्हावे, राजीनामा द्यावा आणि अशा भोंदू बाबांवर कडक कारवाई व्हावी, तपास व्हावा. तो तपास जो आहे पुराव्यानिशी, साक्षीनुसार, पंचानुसार, इव्हिडन्सनुसार कोर्टात दाखल करावा. आम्ही वकील लोक त्याला गुन्ह्यात शिक्षा लावू, हे लक्षात घ्या. मुळामध्ये जबाबदारीने सांगते, हा ना कुठल्या पक्षाचा, हा ना कुठल्या जातीचा, हा ना कुठल्या पंथाचा विषय, हा फक्त महाराष्ट्रातील महिला भगिनींच्या सुरक्षतेचा, सक्षमतेचा विषय आहे. आणि जर महिला आयोग गुन्हेगारांना खतपाणी देत असेल, पदाचा गैरवापर करणार असेल तर त्यांना त्या पदावर बसण्याचा कोणताही अधिकार नाही. तातडीने त्यांनी पायउतार होणं गरजेचं आहे. याच्या पुढे अजून सांगते, जो व्हिडिओ व्हायरल होतो त्या महिलेला शिर्डी पोलिसांनी बोलवलं तर आयोगाच्या महिला फोन करतायत, त्या महिलेला चौकशी करायची नाही. जो व्हिडिओ ज्यांनी शेअर केलाय त्या पोरांना आणून बेदम ठोका हे आदेश देतात. या म्हणजेच मला याची खात्री होती की चाकणकर बाई या तपास होऊ देणार नाही, पोलिसांच्या यंत्रणेवर दबाव आणणार. माझी पोलिसांना विनंती आहे, जर तुम्ही दबावाखाली आणि कुठल्या नेत्याखाली आणि नेत्याचं ऐकून हा जर तपास तुम्ही थांबवला किंवा दाबला
तर पोलिसांच्या विरोधात आम्हाला हायकोर्टात जायला लावू नका. मग ती नाचक्की जी काय होईल ती सरकारची असेल की आपल्या राज्यातल्या महिलांना आपण सुरक्षा देऊ शकत नाही आणि राज्य महिलाच्या आयोगाच्या अध्यक्षा त्याचा गैरवापर करून जर तपास थांबवत असेल तर याच्यासारखी निर्लज्ज आणि लाजिरवाणी गोष्ट नसेल, हे लक्षात घेतलं पाहिजे. पोलिसांनी तपास कोणालाही न घाबरता केला पाहिजे. मला कळलेलं आहे SIT स्थापन झालेले आहे. तेजस्विनी सातपुते मॅडम याच्यावर दिलेल्या आहेत. त्यांचं काम चांगलं आहे आणि त्या या तपासामध्ये विषयात तपास करून निश्चित रूपाने चाकणकर ते जे काही ट्रस्टी आहेत त्यांना सुद्धा गुन्हेगार आरोपी करतील. माननीय सुनेत्रा वहिनी राष्ट्रीय अध्यक्ष पण आहेत आणि राज्याच्या पहिल्या उपमुख्यमंत्री सुद्धा आहेत. त्यामुळे निश्चित त्यांच्याकडे सुद्धा यांच्या राजीनाम्याची मागणी केलेली आहे. मीच नाही, समस्त महाराष्ट्रातील महिला वर्ग त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. त्यामुळे निश्चित त्या याच्यावर निर्णय घेतील आणि महाराष्ट्रातील माता भगिनींना आश्वासित आणि तुमच्या रक्षणासाठी तुमच्यासाठी तुमच्या सोबत आम्ही आहोत हे सरकार म्हणून माननीय देवेंद्र फडणवीस साहेब सुद्धा दाखवतील, माननीय एकनाथ शिंदे साहेब सुद्धा दाखवतील आणि माननीय सुनेत्रा वहिनी सुद्धा दाखवतील. परंतु त्यांचा राजीनामा होणं हा सगळ्यात पहिली स्टेप आहे. जर अशा बंधू भावाला शिक्षा करायची असेल तर, अन्यथा त्या पदावर राहून तो तपास होऊ शकत नाही. आणि जे नेते या पोलिसांना फोन करतील त्या नेत्यांची माहिती घेऊन मी 2 दिवसामध्ये त्यांची नावं आपल्यासमोर आणणार आहे. पारस मुखर्जी यांचा रिपोर्ट.